खस्ता नमकीन खायला सर्वांना आवडतं, मात्र सहसा खस्ता मैद्यापासून बनविला जातो, त्यामुळे अनेक जण खाणं टाळतात। मात्र आता आपण गव्हाच्या कणकेपासून खस्ता नमकीन बनवणार आहोत। अगदी घरी सहज उपलब्ध असलेल्या साहित्यापासून ही चविष्ट अशी रेसिपी बनते। प्रवासामध्ये देखील हा नमकीन खस्ता तुम्ही सोबत नेऊ शकता। जाणून घेऊयात रेसिपी। आज आपण बघणार आहोत गव्हाचे पिठाचे खस्ता रेसिपी। तर आपण बघूया। यासाठी माझ्याकडे आहे ही साहित्य सामग्री। 1 वाटी कणिक घ्यायचं, अर्धा वाटी रवा घ्यायचं, जिरं, हळद, धनिया पावडर, तिखट, मीठ, ओवा आणि कस्तुरी मेथी। यामध्ये आपण ओवा आणि सोप सुद्धा ॲड करू शकता। चला तर आता आपण कृती बघूया। आता आपण घेणार आहोत 1 वाटी कणिक, रवा, आपण त्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत, तेही चवीनुसार करणार आहोत आपण। आता बघा, जसं मी जिरं टाकत आहे, थोडी हळद टाकायची, धनिया पावडर टाकायचं, मग तिखट टाकायचं, मीठ टाकायचं चवीनुसार ते। आता हा ओवा आहे, आपल्याला पूर्ण चांगल्याने क्रश करून त्यामध्ये टाकायचं आहे। ते कस्तुरी मेथी पण घ्यायची आणि त्यांना पण चांगल्याने बारीक करून त्यामध्ये टाकायचं। ती पोळी आपण जी करणार आहोत ते फाटली नाही पाहिजे, म्हणून त्याला बारीक हे कस्तुरी मेथी आणि ओवा बारीक करून टाकायचं। आता आपण यामध्ये तेलाचं मोहन ॲड करणार आहोत। तुम्ही गरम तेल पण टाकू शकता। आता आपण हे सगळं साहित्य चांगल्याने भिजून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं सर्व साहित्य। आता आपण पूर्ण तेल यामध्ये पूर्ण मिक्स करायचं आहे। आता आपण त्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत, पण पाणी असं ॲड करायचं की ते आपण जे भिजवणार आहोत ते घट्ट असं झाले पाहिजे आहे। आपण जसं पोळीसाठी कणिक भिजवतो तशी आपल्याला नरम कणिक भिजवायचं नाही आहे। त्यासाठी आपल्याला थोडं हळूहळू करून पाणी टाकायचं आहे, कारण जेणेकरून ते घट्ट राहिलं पाहिजे। आता बघा, हे अशा प्रकारे आपल्याला भिजून घ्यायचं आहे। आता आपण याला 5 मिनिटं झाकून ठेवणार आहोत। आता आपले 5 ते 10 मिनिटं झालेले आहेत। आता आपण पोळी लाटूया। आता या गोळ्याला आपण थोडं तेल लावून घेतलं आहे आणि आता आपण लाटणार आहोत। आता या गोळ्याची आपल्याला पातळ पोळी तयार करायची आहे। आता आपली पोळी लाटून तयार झालेली आहे। गोल आकार येण्यासाठी मी या भांड्याचा वापर केला आहे। तुम्ही वाटीचा पण यूज करू शकता आणि ग्लासचा पण यूज करू शकता। आता हे खस्ता तळण्यासाठी रेडी आहे। ही जी खस्ता आहे ती फुलली नाही पाहिजे, त्यासाठी आपण इथे काटेरी चम्मचने किंवा असं चाकूने पण याच्यावर टोचून घेऊ, जेणेकरून ती पापडी व्हायला हवी। तर हे तेल गरम करायला ठेवले आहे। हे जे खस्ता आहे जास्त गरम तेलात तळायचं नाही। आता हे जे खस्ता आहे मी गरम तेलामध्ये टाकत आहे। कमी आशेमध्ये तळायचं याला, जेणेकरून ते खुसखुशीत व्हायला पाहिजे। 1 ते 2 मिनटं हा खस्ता तळायला वेळ लागू शकतो। आता आपण याला सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेतला आहे आणि मग आता आपण तेलामधून त्याला काढणार आहोत। आता ही आपली खस्ता रेसिपी खाण्यासाठी तयार आहे। आपण ही रेसिपी 1 महिना पण स्टोर करून ठेवू शकतो। ही रेसिपी झटपट तयार होणारी आहे। तुम्ही देखील ही रेसिपी 10 मिनिटात सहजपणे करू शकता। तुम्ही देखील ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। तर अगदी 10 मिनिटात ही चविष्ट रेसिपी बनवून तयार होते। कोणीही सहज बनवू शकेल इतकी सोपी अशी ही रेसिपी आहे। त्यामुळे अतिशय कुरकुरीत खुसखुशीत कणकेचा नमकीन खस्ता तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा। अमिता शिंदे, न्यूज 18 लोकल, चंद्रपूर।